हॅलो, गुड इव्हनिंग गाईज. आज आहे 31 आणि आम्ही अचानक प्लॅन केला मुंबईला जाण्याचा. आदू आणि आमूला आम्ही न घेता आम्ही दोघंच निघालो. बोटीने प्रवास करायचं ठरवलं. हे आम्ही पोचलो फायनली मांडव्या. आम्ही फायनली पोचलो मांडव्याला. खूप सारी थंडी होती. मांडव्याला पोचल्यावर बरीचशी थंडी लागत होती. बऱ्यापैकी रश होती, पण मला ना मराठी माणसं जरा कमीच दिसत होती. मला समजतच नव्हतं की नक्की मी इंडियामध्ये आली आहे की कुठे आली आहे. बोटचा प्रवास एवढा छान होता. मस्त संध्याकाळची वेळ होती. 7-7:30 वाजले होते आणि आम्ही काहीही न विचार करता दोघं निघालो होतो की आम्हाला आदू राहणार आहेत की नाही. आणि पूर्ण रात्र आम्ही मुंबईला जाऊन स्पेंड करण्याचं ठरवलं. बोटमध्ये खूप मज्जा आली. वेगळे लोक होते छान. सगळेजण विकेंडच्या असं मूडमध्ये असल्यासारखे सगळे मस्त गाणं वगैरे म्हणत कॉफी आणि मिरिंडा घेतलेला आम्ही दोघांनी. आम्ही तो एन्जॉय करत करत छान फायनली गेटवेला पोचलो. तिथे उतरल्यानंतर आम्हाला काहीच माहीत नव्हतं की आम्ही काय करणार आहोत. आम्ही टॅक्सी पकडली आणि आम्ही गेलो माझ्या बहिणीजवळ. बहिणीकडे गेल्यानंतर आम्ही अचानक ठरवलं, हे आमचं जातानाचं जे मी टॅक्सीमधून हे शूट केलेलं आहे. हे आहे मरीन ड्राईव्ह. मरीन ड्राईव्हला बघून आम्हाला मरीन ड्राईव्हला पुन्हा येऊसं वाटलं. त्याच्यानंतर आम्ही भेटलो अनिकेतला, माझ्या बहिणीचा मुलगा आहे. आम्ही छान जेवायला जाणार होतो आणि मस्त बाईक राईड केलं. ही माझ्या बहिणीची गाडी आहे, ती घेतली मी आणि आम्ही दोघांनी फक्त फिरायचं ठरवलं. थोडा वेळ फिरल्यानंतर आम्ही गेलो माहीमला. तिथे धीरेला खायला खूप आवडतं. काही हॉटेल्स आहेत तिकडे. छान गॉसिपिंग करत करत मी, माझा बहिणीचा मुलगा, बहिणीची मुलगी आणि आम्ही चौघांनी छान डिनर केला. आणि ह्या दोघांचा जेव्हा अति लोड झाला पोटाचा, तेव्हा ह्यांचं दोघांचं असं खेळणं चालू होतं. हे तू खाणार, हे मी खाणार. आणि यांची मस्ती बघत बघत छान असं आम्हाला गरम गरम जेवण मिळालं. छान होतं बऱ्यापैकी. त्यानंतर त्याच्या बाजूलाही दर्गा आहे, तिथलं हे मी शूट घेतलं. इथे आम्ही जेवण केलं आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा बाईक राईड करत निघालो मुंबईकडे. आता विचारच केला नव्हता की कुठे जायचं, डेस्टिनेशन काय आहे, पण आम्हाला फिरायचं होतं आणि ओव्हरनाईट फिरण्याचं आम्ही ठरवलं होतं. आम्हाला कुठेच जाऊन झोपायचं नव्हतं किंवा आम्हाला स्टॉप घ्यायचा नव्हता. तर आम्ही हे छान असं बाईक राईड, आणि मुंबईमधली बाईक राईड तेही एवढ्या मस्त रस्त्यांवरती आणि इतक्या साऱ्या गर्दीमध्ये खूप मजा येते. अलिबागमध्ये फिरून फिरून मग हे असं काहीसं करत आम्ही पोचलो शिवाजी पार्कला. आणि नेमके तिथे 12 वाजले. मस्त फटाके फुटत होते आणि आम्ही छान राईड करून तिथे गेलो. आणि शिवतीर्थच्या एक्झॅक्ट समोर छान असे फटाके फुटत होते आणि एवढा जोरात त्यांचा आवाज होत होता, पण खूप छान वाटत होतं. दरवेळी आम्ही अलिबागला संध्याकाळी रात्री लेट 12 वाजता जातो आणि तिकडे बीचवर सेलिब्रेशन करतो, पण आम्ही त्याच्यासाठी खूप जास्त बोर झालो होतो. म्हणून आज हे वेगळं काहीतरी छान